नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नेत्ररोग म्हणजेच डोळ्यांचे आजार. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण खास आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजेच ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर जिग्नेश तासवार सरांना. पण तासवार सरांशी बोलण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास डॉक्टर तासवारांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. जिग्नेश सर, तुमचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. अगदी स्वतः नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न, मागच्याच आपण CVS म्हणजे कॉम्प्युटर विजन सिंड्रोमबद्दल चर्चा केली की जेणेकरून तुमचे डोळे अति स्क्रीन टाईममुळे कसे खराब होतात. अगदी पण काही असे पण आजार आहेत की ज्यामुळे डोळे खराब ते होतातच. उदाहरणार्थ डायबिटीज. तर डायबिटीस आपण जे म्हणतो डायबेटिक रेटॅनोपॅथी, म्हणजे तेव्हा आपला रेटायना खराब होतो, त्या मागचं नेमकं कारण काय? आता डायबिटीस आणि नेत्रपटल याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबिटीसचा जो असर आपला नेत्रपटलवर होतो त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो. आता त्याच्यात 3 प्रकाराचे आपल्याला आजार आढळतात, स्टेजेस म्हणतो आपण. एक नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी आणि प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी. नॉन प्रॉलिफरेटिव्हमध्ये 3 भाग आहे, एक माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. ते ह्याच्यात काय होतं, आपल्याला सूक्ष्म नलिका असते, त्याला कॅपिलरीज म्हणतो अथवा रेटिनल आर्टिरिओल्स. त्यात नुकसान होऊन त्याला खराब करतं डायबिटीसचे शुगरमुळे. हाय शुगर झालं का आपले हे जे आतली रक्तवाहिनी होती ते ढिली पडते, आतमध्ये एक बल्बसारखं येतं, त्याला मायक्रो एन्युरिझम म्हणतो आपण. अच्छा, तो मायक्रो स्टेज 1 झाला डायबिटीसचा, माइल्ड नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी. ह्या वेळात पेशंटला काही सिम्पटम्स नसतात, तोच धोकादायक आहे. बिकॉज इट इज ऑलरेडी डेव्हलपिंग, आतमध्ये त्रास सुरू झालेला आहे आणि रुग्णाला माहीत नाही, बिकॉज त्याला सिम्पटम्स नाही आहे. त्या सेकंड स्टेजला काय होतं, ब्लरिंग ऑफ विजन, ते लिकेजेस वाढायला लागतात आणि पाणी आतमध्ये निर्माण होतं, त्याला इडिमा म्हणतो मी. तो सेंटरचा भागाला आला, तो सेंटरचा भाग आपला बोबळाचा फार इम्पॉर्टंट असतो, त्याला मॅक्युला म्हणतो. एकदम सेंटरचा भाग फोविया, जे तुम्हाला एक दुसऱ्याचे जे चेहरे लक्षात येतात, तो जस्ट तो विभाग चांगला आहे, तो भाग बोबळाचा, त्यामुळे तुम्हाला लक्षात येते. जेव्हा त्याच्यात एडिमा आला का म्हणजे ब्लरिंग ऑफ विजन, पॉलिओप्सिया म्हणजे मल्टिपल इमेजेस, मायक्रोप्सिया म्हणजे जो मोठी गोष्ट छोटी दिसणे, मेगालोप्सिया, असे तुम्हाला इमेजेस दिसायला लागतात. ब्लॅक स्पॉट्स येतात डोळ्यासमोर आणि काळे धब्बे म्हणजे स्कोटोमा म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये, ते निर्माण सुरू होतात. दॅट इज द टाइम पेशंट जागृत होतो, अरे बापरा हे काय झालं. बाय दॅट टाइम ही इज ऑलरेडी रीच दी सेकंड स्टेज ऑफ नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी. दिस इज रिव्हर्सिबल इफ इट इज टेकन इन टू कन्सिडरेशन अँड पेशंट गोज फॉर अर्ली ट्रीटमेंट. दॅट इज व्हॉट वी रिकमेंड. बाबा डायबिटीज तुम्हाला डिटेक्ट झाले तुम्ही जा, कारण डायबिटीज आतमध्ये कधी होतं आपल्याला माहित नाही. आता ब्लड शुगरमध्ये दिसलं म्हणजे आपल्याला वाटलं आत्ता डायबिटीस मला झाला, तसं नसते. ते ऑलरेडी आतमध्ये निर्माण झालं आणि तुम्ही गेल्या डोळे डॉक्टरकडे, फिजिशियनकडे चेक करायला निर्माण झालं. तर दॅट ऑलरेडी द प्रोसेस हॅज स्टार्टेड. स्टेज 1मध्ये कळत नाही पेशंटला एवढं लवकर का बाबा सिम्पटम्स नाही एवढे मोठे. थर्ड स्टेजमध्ये काय असतं, तर ब्लॉकच होऊन जातात, म्हणजे रक्तपुरवठाच बंद होतो. रक्तपुरवठा बंद झालं का त्याला सिव्हिअर स्टेज ऑफ नॉन डायबेटिक प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी म्हणतो आपण. ती जेव्हा एकदा निर्माण झाली का आपला रेटिना एक इम्पल्स सोडतो, VEGF म्हणून एक फॅक्टर असतो, दॅट इज व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर. ते रिलीज झाले का नवीन रक्तवाहिनी जी फारच अतिनाजूक असतात ते निर्माण होतात. तुम्ही असं शिंकलं का झटका पण दिला का रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव झाला का एकदम नजर कमी होते. बाय दॅट टाइम इट इज टू लेट. तेव्हा तर नजर एकदम कमी झाली का आपण पळतो, डॉक्टर आता मला वाचवा. बट बाय दॅट टाइम इट इज टू लेट. तर तेव्हा आपण पेशंटला आम्ही रिकमेंड करतो का डायबिटीस तुमची ओळख झाली का पहिली तपासणी तुमचे तज्ञासाठी नेत्र तज्ञाकडे जाऊन पूर्णपणे पडदा भावल्या मोठ्या करून आत पडद्याची तपासणी करून घेणे अति आवश्यक. तुम्हाला सिम्पटम्स आहे का नाही आहे, प्लीज तुम्ही ते करा, म्हणजे पुढची जे मी स्टेज सांगितले त्याच्यातून तुम्ही वाचणार.
तुम्ही ही जी स्टेज सांगितली की 3rd स्टेज आपण म्हणतो, हां तिथपर्यंत जर माणूस गेला हां तर हे रिव्हर्सिबल असतं का परमनंट डॅमेज होऊन जातं? ह्याच्यात पुढची स्टेज अजून एक जे आहे नॉन प्रॉलिफरेटिव्ह झाली. एक प्रॉलिफरेटिव्ह स्टेज असते, म्हणजे हे फुटून जेव्हा रक्तस्राव हां. होऊन आतमध्ये एक विट्रियस जेल म्हणून असतं. बरं. त्यात रक्त उतरलं, त्याला विट्रियस हेमरेज म्हणतो. सडन लॉस ऑफ विजन. तुम्ही अच्छा. खोकलं आणि बघितलं तर अंधारा, म्हणजे पेशंटला कम्प्लीट लॉस ऑफ विजन झाली. सपोज ते स्टेज आहे आणि जेव्हा रक्तवाहिनी मोठे झाले का आतमध्ये पडद्याला ट्रॅक्शन देतात आणि त्याला डिटॅच करतात, म्हणजे हलून जातो नैट्रपटल. त्याच्याने परमनंट डॅमेज व्हायची शक्यता आहे. सपोज ते रिपेअर नाही झालं टाईम टू टाईम तर पुढे जाऊन परमनंट डॅमेज व्हायची शक्यता आहे. म्हणजे एवढं ॲडव्हान्स जेव्हा डायबिटीस पुढे जातो तर पेशंटला बाहेर येणं फारच अवघड होतं. होऊ शकतात सम केसेस, सम इट इज गोइंग इनटू परमनंट. अच्छा. पण जर आपण असं म्हटलं की साधारण डायबिटीज कळल्यावर की आज मला डायबिटीज झालेला आहे, साधारण किती वर्ष लागतात डायबेटिक रेटिनोपॅथी व्हायला? फार चांगला प्रश्न विचारला, बिकॉज दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. का पेशंटला, रुग्णाला डायबिटीस कळालं का 4 ते 5 वर्षात लगभग 12% लोकांना डायबिटिक रेटिनोपॅथी होतं ना होतंच. ओहो. अच्छा. तर इट इज अ मोड 1 in 8 तुम्हाला डायबिटीसला होणार असेल आणि तुम्ही गप्प बसलाय घरी, तर तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये जाऊन तेव्हा ऑलरेडी डॅमेज भरपूर झाला तर डॉक्टरनं बरं करणं पण अवघड होतं आणि तुम्ही बाहेर पडायची प्रोग्रेशन जे होतं ते तुम्ही थांबवलं तरच तुम्हाला फायदा आहे त्याच्यात. आणि आपल्याला जे सांगणं आहे पुढे, इंडिया इज गोइंग टू बिकम दी डायबिटिक कॅपिटल बाय 2030. अच्छा. अँड इफ यू आर नॉट टेकिंग प्रॉपर केअर, सो डायबिटिक रेटिनोपॅथी इज गोइंग टू इन्क्रीज दॅट मच फोल्ड. मग ही रेटिनोपॅथी वाढू नये त्यासाठी पेशंटने काय केलं पाहिजे? फार चांगलं. ह्याच्यात जे प्रश्न आपण मुकेशभाई तुम्ही विचारले आहे का, जे स्टेज जेव्हा तुम्ही लवकरात लवकर, जसं मी परत सांगितलं, फिजिशियनकडे तुम्ही पोचताय आणि त्यांनी डायबिटीस सांगितलं का तुम्ही गप्प बसू नका. पहिली गोष्ट डोळ्यांची चेकिंग करून घ्या का ऑलरेडी तुम्ही स्टेजमध्ये आहे, कुठल्या स्टेजमध्ये आहे ते डॉक्टर तुम्हाला योग्य तुम्हाला सल्ला देते. योग्य सल्ला दिली त्याच्यात तुम्हाला मग डायबिटीसची जे फर्स्ट अर्ली स्टेजमध्ये आम्ही काय करतो, गुड डायबिटिक कंट्रोल, म्हणजे गोळ्या औषध फिजिशियनची मिळून आम्ही पहिले ठरवतं का तुमचं सगळं कंट्रोल आहे का. जेवढा चांगला कंट्रोल तेवढी लेट तुम्हाला रेटिनोपॅथी होणार. अच्छा. जेवढं अनकंट्रोल्ड आहे तेवढी लवकर येईल. ही बी अंदाजे 5 वर्ष सांगितले, 3 वर्षात पण होऊ शकते. आणि कंट्रोल चांगलं असेल तर 7-8 वर्ष पण तुम्ही थकू शकता. सो इट इज सो इम्पॉर्टंट का तुम्ही गुड कंट्रोल ऑफ डायबिटीज, गुड कंट्रोल ऑफ सायमल्टेनियस ब्लड प्रेशर असेल, रक्तदाब दाब वाढला असेल, कोलेस्ट्रॉल जास्त झालं असेल, स्मोकिंग करत असेल, वेट गेन आहे, ओबेसिटी आहे, देन दिस आर दी थिंग्स दॅट हॅज टू बी टेकन केअर ऑफ. लाईफस्टाईल चेंजेस करणं अगदी गरजेचं असतं याच्यात. साधारण एखाद्याला डायबिटीज झाल्यावर हम्म. त्यांनी वर्षाला किती वेळा चेकअप करावं डोळ्यांचं? अगदी छान. इफ इट इज अन अनकंट्रोल डायबिटीस, त्याचं HbA1c जे आपण म्हणतो फारच इम्पॉर्टंट आहे. 3 महिन्याचा शुगर लेवल आपल्याला कळतो. युजली व्हॉट इज डिसाइडेड इज बिटवीन 5.7 to 6 दे टेक इट इज दी अर्ली, बियॉन्ड 6 इज प्री डायबिटिक. आणि त्याचे 6.7 to 7 गेलं का यू आर ओव्हर डायबिटिक. ओव्हर डायबिटिक झालं म्हणजे तुम्हाला ती जी गोष्ट आहे तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सहसा 6 महिन्यात वर्षातनं एकदा चेक करणं गरजेचं आहे सुरुवातीला. Once you are known की बाबा you are non-diabetic, no diabetic retinopathy, then you can extend it to 1 year to 2 years. वेळातले वेळ डोळ्याची तपासणी जे पाहिजे, खास डायबिटिक जे ऑलरेडी डायग्नोज आहेत त्यांना. आता कधी कधी काय असतं, पेशंट आमच्याकडे डायरेक्ट येतो आणि आम्ही पाहिलं डायबिटिक रेटिनोपॅथी सेट झाली तर आम्ही उलटं फिजिशियनकडे पाठवतो आणि गेट इट ट्रीटेड अँड गेट इट कंट्रोल. सो इट इज बोथ वेज. तर फिजिशियनलाही आमचं एक रिक्वेस्ट आहे की जे फिजिशियन बघत असतील का तुम्ही लवकरात लवकर डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवा. म्हणजे एकदा डायग्नोज झालं आपल्या की ती जे मध्ये गॅप राहतोय पेशंटचे आणि डोळ्यांच्या डॉक्टरचं, ते तुम्ही पूर्ण पाडा. नाही लोकांना लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरकडे, नेत्रतज्ञाकडे जाऊन डायबिटिक रेटिनोपॅथी झालं आहे का नाही त्याची खात्री करून घ्या. सर, आपण जसं मगाशी डिस्कस केलं की शुगर कंट्रोल केली आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये आला की तुमची रेटिनोपॅथी ही ऑटोमॅटिकली थोडी थोडी कंट्रोलमध्ये यायला लागते. पण ह्या स्टेजमध्ये काही अशी औषधं आहेत का की जी वापरून ही रेटिनोपॅथी आणखीन जरा प्रोलॉंग करता येईल? मेन डोळ्यासाठी स्पेशल औषधी आम्ही एकदा डायबिटिक रेटिनोपॅथी झाली का आम्ही डोळ्यातलं औषधं सुरू करतो. पण डायबिटिक रेटिनोपॅथी झाली नाही पण डायबिटीज आहे आणि डायबिटीज न व्हावं त्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस, वेट लॉस, स्टॉप स्मोकिंग, कंट्रोल ऑफ डायबिटीज, कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर अँड कंट्रोल ऑफ वेट. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. अच्छा.
योगा, मेडिटेशन, एक्सरसाइजेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट वन्स इट गोज इन टू, म्हणजे एकदा तो ह्याच्यात आला, डायबिटिक रेटिनोपॅथी स्टेजेस सुरू झाले, तर मग आमची औषधं सुरू होतात. त्याच्यात आम्ही इडिमा, म्हणजे आतमध्ये मॅक्युलर इडिमा, जो रक्तस्राव झाला अथवा सूज आली, बोबुळाला, सेंटरचा भाग आला, मग त्याची औषधं आम्ही सुरू करतो. त्याच्यात 3 प्रकारात आम्ही काम करतो. पहिल्या ड्रॉप्स आणि गोळ्या औषधांनी प्रयत्न करतो. सेकंड स्टेज असतो लेझर किरणाने जे रक्त लीक होतात, म्हणजे रक्तवाहिनी लीक होतात, त्याला आम्ही सील करतो. नवीन रक्तवाहिनी तयार होतात त्याला श्रिंक, म्हणजे बारीक करून टाकतो, म्हणजे त्याची ब्लिडिंग नको व्हायला. ब्लिडिंग झाली की पेशंटचं विजन लॉस होतो. त्याची पुढची स्टेज इंट्राविट्रियल अँटी वेजफ जसं मी फॅक्टर सांगितलं, ज्याच्यामुळे रक्तवाहिनी निर्माण होतात, त्याला त्याचे इंजेक्शन आहे, जे आपण इंट्राविट्रियल, म्हणजे बोबुळाचा जो भाग आहे रेटिना, त्याचा पुढचा भाग जो आहे कॉर्निया, मध्ये असतं आयरिस, मग भाऊली असते, त्याच्या मागे लेन्सच्या मागे विट्रियस कॅव्हिटी असते. त्या कॅव्हिटीत आम्ही डायरेक्ट इंजेक्शन देतो. हा तुमचा डायबिटिक मॅक्युलर इडिमा आणि प्रोलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी जे असते त्याला कंट्रोल करायला. ग्रेट. ही लाईन ऑफ ट्रीटमेंट आमची पुढची. वन्स डायबिटिक रेटिनोपॅथी निर्माण झाले, कुठल्या स्टेजला ते हिशोबाने आम्ही ठरवतो. सगळ्यांनाच इंजेक्शन लागतं, सगळ्यांना लेझर लागतं असं नाही. स्टेज वाईज आपण ते डिफरन्शिएट करून त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट सांगतो. बरोबर सर, खूप छान दिलीत माहिती आज तुम्ही, आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. आपला एपिसोड 2 अगदी योग्य, म्हणजे लोकांना जे नेमकं हवं ते आपण बोललेलं आहात. तर मित्रांनो, तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि जर तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेत नसाल, तर ही तुम्हाला धोक्याची घंटा आहे. की एकदा रेटिनोपॅथी सुरुवात झाली तर ती फटकन वाढते, आणि तुम्हाला वाटतं की मला काय होतंय. हा लोकांचा असतो गैरसमज की मला डायबिटीज आहे पण मला काहीच होत नाही, मी कशाला काळजी घ्यायची. पण असं काही नाही. डायबिटीज तुमच्या डोळ्यांना, तुमच्या बाकीच्या अवयवांना हळूहळू आतल्यात कमकुवत करत जातं. त्यामुळे वेळोवेळी तुमच्या डोळ्यांची किंवा बाकीच्या अवयवांची तपासणी करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, आमचा 3rd एपिसोड बघायला विसरू नका. हा परत असणार आहे डोळ्यांवर. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या. धन्यवाद. MJ News sponsored by Dr. Hasmukh Guzar's Heartbeat Care Center. दिल से दिल तक.